सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेत जमिनीच्या पैशाच्या लोभापोटी सासऱ्याचा निर्गुण खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या धक्कादायक प्रकरणात जावई, मुलगा आणि सून हे मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालं। विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी आपल्या प्रियसीचाही खून करून मृतदेह अर्धवट जाळल्याची धक्कादायक कबुली दिल्याने दुहेरी खून प्रकरण उघडकीस आलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थकीत शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। यामध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं। 2 लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये काय आहे, त्यांना या कर्जमाफीमध्ये कसं बसवणार किंवा त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार याबाबत सरकारने कुठलीही स्पष्टता न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे। राज्यातील पशुधनावर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी वेळेत पशुवैद्यकीय उपलब्ध असणे आवश्यक आहे। शेतकरी पशुपालनाची सोय विचारात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। पशुवैद्यकीय दवाखान्याची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4:30 ऐवजी आता सकाळी 8 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशा 2 सत्रात करण्यात आली आहे। दरम्यान जनावरांच्या दवाखान्याच्या बदललेल्या वेळेंना महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने तीव्र विरोध केला असून पूर्वीप्रमाणे वेळ करण्यात यावी यासाठी आंदोलन पुकारलं आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय। शहरात गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून ग्राहकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। त्यासाठी गॅसचा कृत्रिम तुटवडा कमी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा। घरगुती ग्राहक, वसतिगृह व मध्यान्ह भोजनासाठी गॅस पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावं अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। जिल्हा परिषदेचा सन 2026चा 59,55,31,481 रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शुक्रवारी सादर केला। ऊस डाळिंब उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासह दिव्यांगांना शेवई मशीन, मागासवर्गीयांना हँड ऑपरेटर, पॉवर वीडर इत्यादी नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक योजनांचा यात समावेश आहे। भंडारी यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात 2026-27 साठीचा 7,27,631 रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथे वडील बेपत्ता झाल्याची तक्रार मुलानेच दिली, मात्र पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे। मुलानेच वडिलांचा खून करून मृतदेह जाळल्याचं उघडकीस आलंय। त्याला सून व जावयाने मदत केल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान वृद्धाच्या जावयाने अकोला येथे प्रियसीचा खून केल्याची कबुली दिल्याने दुसऱ्या खुनाचा उलगडा झाला। सुनील रामदास राठोड, आकाश बापू गाडवे, पायल उर्फ आकांक्षा आकाश गाडवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैध गौण खजिनांचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। यामुळे मतदारसंघातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून माती, वाळू आणि मुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आमदार आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन
चर्चेदरम्यान या ज्वलंत मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं। आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील अवैधपणे गौण खजिन्यांच्या होत असलेल्या उपशाकडे सभागृहाचं लक्ष वेधताना सांगितलंय की कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरू असून ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचं उत्खनन सुरू आहे। हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही तर यातून मिळणाऱ्या अवैध पैशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना वावर वाढत आहे। या पैशाच्या बळावर हे माफिया दहशत निर्माण करीत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित कार्यालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या, परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाला वाळू उपसा बंद करण्यात अपयश येऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाला न जुमानता गौण खजिन्याचा उपसा सुरू आहे। गौण खजिन सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे। केवळ महसूल विभाग या माफियांच्या बिमोड करू शकत नाही। महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांना अनेकदा कारवाई करताना पोलिसांची मदत लागते। यामुळे महसूल विभागाला पोलीस प्रशासनाच्या भक्कम पाठबळाची गरज आहे। जर पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवली तर ही कारवाई अधिक गतीने आणि प्रभावीपणे होऊ शकेल। जोपर्यंत पोलीस बळ या कारवाईत पूर्ण ताकदीने उतरत नाही तोपर्यंत अवैध गौण खजिन उपसा कायमस्वरूपी थांबणार नाही। त्यामुळे गृह विभाग आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करून अवैध गौण खजिन उपसा करणाऱ्यांना कायमचा लगाम घालावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळात केली आहे। महसूल विभागाचा जो काही विषय आहे, अनेक सदस्य या ठिकाणी मांडतात का अवैध गौण खनिज याचा उपसा आपल्या प्रत्येक मतदारसंघामधून त्या ठिकाणी होतो। माझ्याही मतदारसंघामध्ये माती असेल, भूम असेल, वाळू असेल, मोठ्या प्रमाणामध्ये याचा वाळूचा किंवा अवैध गौण खनिजचा उपसा त्या ठिकाणी होतो। आणि या बाबतीमध्ये अनेक मीटिंग मी महसूल असेल, गृह विभाग असेल, या सर्व डिपार्टमेंटच्या बरोबर या बैठका घेतल्या। तर याचा आपण बंदोबस्त त्या ठिकाणी केला पाहिजे, कारण की या सर्व माध्यमातून जो काही अवैध मार्गाने पैसा गोळा होतो त्या माध्यमातून दहशत निर्माण करणे, कायदा सुव्यवस्था बिघडवणे या सर्व प्रकार त्या ठिकाणी होतो। म्हणून या चर्चेच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा विनंती करतो, मागणी करतो का आपण जे अवैध गौण खनिज उपसा आपला चालू आहे त्याच्यावर कारवाई करावी। महसूलचे काही अधिकारी त्याच्यामध्ये चुकीचे असतीलही, परंतु जास्त प्रमाणामध्ये त्यांना जे काही गरज आहे सुरक्षेची किंवा पाठबळाची ती पोलीस स्टेशनची आहे। पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जर त्यांना सपोर्ट मिळाला तर कारवाई अजून गतीने होईल। त्या बाबतीमध्ये व आणि महसूल यांनी एकत्रित या ठिकाणी कारवाई करावी अशा प्रकारची विनंती आणि मागणी या चर्चेच्या निमित्ताने करतो। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅसचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने शहरात नागरिकांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली आहे। प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसतानाही नागरिक पुन्हा गॅस मिळेल की नाही या चिंतेने एजन्सी बाहेर सिलेंडर भरण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र शहरात दिसून आलं। काल सकाळपासून अनेक नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सी समोर हजर झाले असून तास तास उन्हात उभे राहून आपला नंबर लागण्याची वाट पाहत आहेत। गॅस टाकी मिळाली नाही तर घरातील स्वयंपाक कसा होणार अशी चिंता अनेक कुटुंबियांना सतावत आहे। अकोले येथे आगस्ती मंदिर परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदा सावकारी व्यवहारात सहकार विभागाने धाड टाकली आहे। या कारवाई दरम्यान पथकाने सुमारे 2 तास तपासणी करून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, डायरी आणि धनादेश जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। शहरातील हॉटेल व्यावसायिक असलेले सावकार साहेबराव नवले यांच्या घरी ही धाड टाकण्यात आली आहे। सहकार अधिकारी बी.डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली योगेश कापसे, संतोष वासकर आणि हर्षला शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पुढील तपास सुरू आहे।
देशात निर्माण झालेली गॅस टंचाई आणि गगनाला भिडलेले दरवाढ या विरोधात श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आमदार हेमंत ओगळे आणि नगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी करत तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आलं. सदर टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.